1.2 प्रॅक्टिस सेट सराव संच 1.2ला आपण सुरुवात करूया. इक्वल सेट्स हा टॉपिक आपण मागच्या साला बघितला. जर सेट ए आणि सेट बी या दोघांमधले एलिमेंट जर सेम असतील, इफ द एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी, संच ए आणि जे संच एमध्ये घटक असतील तेच नेमके संच बीमध्ये असतील तर त्याला आपण समान संच म्हणतो. ठीक आहे. मग आता आपण 1.2मध्ये पहिल्या गणितामध्ये बघूया. बघा, ए हा संच दिला, ए बी सी असे 3 सेट त्याने दिलेले आहेत. दे आर टेलिंग डिसाइड वेदर द फॉलोइंग सेट्स आर इक्वल सेट्स ऑर नॉट. ते समान संच आहेत का ते पहा असं म्हणतात. मग पहिल्यांदा आपण पहिला ए हा संच लिहून घेतला. ए हा संच या पद्धतीने दिलेला आहे, पण याच्यावरून आपल्याला कळणार नाही. मग एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला 2 ते 3 संचांची 2-3 सेटची जर एकमेकांशी तुलना करायची असेल तर पहिले ते लिस्टिंग मेथडने लिहून घ्या. मग पहिले आपण याची लिस्ट यादी बनवली तर आपल्याला सहज कळेल. जसं आपण मागच्या साला बघितलं, समजा एमध्ये मी असं म्हटलं की 3, 5, 8 अंक आहे आणि बीमध्ये पुन्हा असं म्हटलं समजा 5, 8, 3 अंक आहे. मग तुम्हाला नेमकं कळतं की हे सारखे सारखे अंक आहेत सगळ्यांमध्ये. नेमका 3 इथे तर इथे आहे, 8, 8 आहे, 5, 5 आहे. म्हणजे याचा ते इक्वल सेट आहे. कधी कळतं? जर या पद्धतीने आपण त्याची लिस्ट बनवली तर, यादी बनवली तर. बरोबर आहे. म्हणून आपण काय करू, हे लिस्टिंग मेथड म्हणून इथे लिहूया बाय लिस्टिंग मेथड. यादी पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. मग पहिलं आपण हे काय करूया, सोडून घेऊया. मग इक्वेशन काय आहे, 3x - 1 इज इक्वल टू 2 असं समीकरण आहे. कारण एमध्ये कोण येणार आहे, एक्स येणार आहे. मग एक्सचा अर्थ काय आहे तर पुढे दिला आहे की हे समीकरण सोडवल्यावर जे उत्तर येईल ते एक्सचं. म्हणून आपण ते इक्वेशन सॉल्व्ह करूया. हाऊ यू हॅव टू सॉल्व्ह दिस इक्वेशन. 3x - 1 इज इक्वल टू 2. मग -1 तिकडे नंतर प्लस होणार आहे. दॅट मीन्स 3x इज इक्वल टू 2 + 1. दॅट मीन्स 3x इज इक्वल टू 3. मग 3 इथे मल्टिप्लाय डिवाइड करूया. दॅट मीन्स x इज इक्वल टू 3/3. दॅट मीन्स x इज इक्वल टू 1. देअरफोर म्हणजे x बरोबर 1 आला, म्हणजे ह्या संचात एक्सची उत्तर 1 आली. म्हणजे देअरफोर a इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1. म्हणजे ए या संचात फक्त 1 हा अंक आहे, 1 हा घटक आहे. त्याला नंबर 1 द्या. ठीक आहे. नाव तुम्ही खालीच लिहा, मी इथे बाजूला लिहितोय. सेट बी आपण लिहूया. या ठिकाणी सेट बी लिहितोय मी. बघा आता बी काय दिलेलं आहे, खाली आपण लिहिलेलं आहे बी. एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज नायदर प्राईम ऑर नॉर कॉम्पोजिट. म्हणजे पुन्हा बी हा संच, याची लिस्ट बनवूया. म्हणजे इथे परत लिहूया आपण बाय लिस्टिंग मेथड. याची यादी बनवूया. काय येणार आहे बी मध्ये बघा, बी बरोबर. आता मला सांगा एक्स इज काय पाहिजे, एक्स लिहायचं, एक्सची किंमत लिहायचं. जसं आपण एक्सची याची किंमत किती आली 1 ती लिहिली. इथे एक्स इज अ नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक कोण येतात, 1, 2, 3, 4 भरपूर. मग मी इथे लिहू शकतो 1, 2, 3, 4, 5, 6. पण असं नको आहे, पुढे 2 कंडिशन आहेत. नॅचरल नंबर घ्या, एक्स नायदर प्राईम म्हणजे मूळ संख्या पण नको आणि संयुक्तही नको. मग नैसर्गिक संख्येमध्ये समजा मी इथे नैसर्गिक संख्या लिहिली एन बरोबर 1, 2, 3, 4 अशा भरपूर आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये जी मूळ संख्या पण नाही आणि संयुक्तही नाही, असा फक्त एकच अंक आहे. बरोबर आहे. म्हणून याच्यामध्ये फक्त 1 अंक येणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, नैसर्गिक संख्या पाहिजे म्हणजे या सगळ्या लिहिल्या असते मी, पण प्राईम पण नको आणि कंपोजिट पण नको, मूळ पण नको आणि संयुक्तही नको. मग 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण आहे, संयुक्त पण नाही, मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजे हीच फक्त आपल्याला हवी. म्हणून बी मध्ये पण 2 अंक आहे, त्याला नंबर 2 देऊया. आता तिसरा भाग काय दिले बघा, सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स लेस दॅन 2. म्हणजे हा सी संच या पद्धतीने लिहिला आहे त्याने. मग त्याची पण आपण यादी बनवून घेऊया. मग इथे परत लिहूया आपण बाय लिस्टिंग मेथड. यादी पद्धतीने काय म्हणताय तर एक्स कसा हवा, नैसर्गिक हवा. नैसर्गिक म्हणजे यातलाच कोणताही घ्या, पण 2 पेक्षा लहान हवा आहे. मग आता मला सांगा 2 पेक्षा लहान कोण आहे याच्यात, 1 आहे. म्हणजे याच्यात परत 1 अंकच आला. महिरपी कंस पूर्ण, कर्ली कंस इज कर्ली ब्रॅकेट इज कम्प्लिटेड. दिस इज 3rd. मग आता लक्षात तुम्हाला की 1 नंबर म्हणजे ए या सेटमध्ये पण 1 अंकच आहे.
बीमध्ये पण तोच एलिमेंट आहे, सीमध्ये पण सेम एलिमेंट आहे. दॅट मीन्स सेम एलिमेंट इज इन सेट ए, इन सेट बी अँड सेट सी. तिन्ही संचामध्ये, तिन्ही सेटमध्ये सेम एलिमेंट आहे. बरोबर. मग इथे लिहूया देअरफॉर, इथे लिहितो मी देअरफॉर फ्रॉम 1, 2 अँड 3 विधान, मराठीत लिहायचं विधान 1, 2, 3 वरून तिन्हीमध्ये सेम एलिमेंट आहेत, सारखे घटक आहेत, म्हणून ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. लक्षात आलं. म्हणजे त्याचं फायनल आन्सर या पद्धतीने आपण लिहू शकतो. व्यवस्थित मी जसा दिलेला आहे तशा पद्धतीने प्रश्न लिहून घ्यायचा आहे वहीमध्ये. प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया आपण. क्वेश्चन 2मध्ये पुन्हा तेच विचारतायत की दोघं सेम आहेत का सेट. मग परत आपण या पद्धतीने लिहिणार आहोत. ए काय म्हणतायत, इवन प्राईम नंबर्स, म्हणजे एमध्ये कोण येणार आहे मग इथे लिहूया मगाच्या अर्थात बाय लिस्टिंग मेथड, म्हणजे यादी पद्धतीने, मराठीत लिहायचं यादी पद्धतीने बाय लिस्टिंग मेथड. यादी पद्धतीने काय येणार आहे, सममूळ संख्या. मग आपल्याला आठवत आहे काल पण आपण घेतलं आहे की सगळ्या विषमच आहेत, त्या फक्त 2 हा अंक मूळ आहे, म्हणजे मग सममूळ संख्या ही 2 आहे, म्हणजे महिरपी कंसात 2 अंक. याला नंबर 1 देऊया. तुम्ही खाली लिहा, मी बाजूला लिहितोय. बी बरोबर काय दिले त्यांनी, एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. म्हणजे काय, हे समीकरण सोडवलं की एक्सचं जे उत्तर येईल ते बीमध्ये. मग आपण सोडवूया समीकरण. 7x - 1 इज इक्वल टू 13 वजा 1 तिकडे नंतर अधिक होणार आहे, म्हणजे 7x बरोबर 13 अधिक 1, 7x बरोबर 14. 7 गुणिले आहेत, भागिले होईल. x बरोबर 14/7, x बरोबर 2 आलं. मग x बरोबर 2 आलं म्हटल्यानंतर आपल्याला असं लिहायला हरकत नाही. मग देअरफॉर बाय लिस्टिंग इथे लिहा, आपण इथे लिहूया बाय लिस्टिंग मेथड बी बरोबर काय येणार आहे महिरपी कंसात, इन कर्ली ब्रॅकेट ओनली 2 अंक महिरपी कंसात येणार. म्हणजे बीमध्ये पण बघा सेम अंक आहे, जो एमध्ये आहे तोच बीमध्ये, याला नंबर 2 देऊया. मग देअरफॉर फ्रॉम 1 and 2 खाली लिहायचं आहे फ्रॉम 1 and 2 विधान 1 व 2 वरून ए इज इक्वल टू बी, बोथ आर इक्वल सेट्स. हे दुसरं गणितसुद्धा तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहा. फक्त एका खालोखाली एक लिहा. मी बाजूला लिहिलं आहे, हा भाग तुम्ही त्याच्या खाली लिहून खाली या पद्धतीने लिहू शकता. आता क्वेश्चन नंबर 3मध्ये पाहूया आपण. काय दिले बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट अँड वाय. पुढील संच रिक्त आहेत का आणि का ते त्यांनी चेक करायला सांगितलं आहे. मग आता पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. बघा मी ते पुस्तक तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ए इज इक्वल टू ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. म्हणजे काय हवं आहे तुम्हाला की ए ही नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या हवी. मग नैसर्गिक संख्या आपण मगाशी म्हटलं 1, 2, 3, 4 सगळ्या भरपूर अनंतपर्यंत आहेत, पण शून्यापेक्षा लहान हवं आहे. मग शून्यापेक्षा लहान हवं आहे, बरोबर आहे. मग 1 ते 1, 2, 3, 4 आहे नैसर्गिक संख्या. आपण जसं मगाशी म्हटलं या पद्धतीने आपण लिहिलं होतं नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 पुढे अनंतपर्यंत. मग शून्यापेक्षा लहान इथे कोण आहे का, कुणीच नाही. म्हणजे याचा अर्थ या संचात काय येणार आहे, काहीच येणार नाही. म्हणजे ए इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये काहीच येणार नाही आहे. तुम्हाला ब्रॅकेट कंप्लीट करा. लक्षात आलं आहे. म्हणजे हा काय झाला, एम्प्टी सेट आहे, बरोबर आहे. कारण शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या, मग आता आपण म्हटल्याप्रमाणे याच्यात 1, 2, 3, 4 अंक आहेत. याच्यात शून्यापेक्षा लहान कोण आहे का, नाही. म्हणजे हा काय आहे, रिक्त संच आहे. लक्षात मराठीत लिहायचा हा ए बरोबर असं रेपेकंश टाका, किंवा या पद्धतीचं चिन्ह आपण काढू शकतो. तुम्हाला सांगितलं की फाय सारखं चिन्ह तुम्ही काढू शकता. म्हणजे हा रिक्त संच आहे. दुसरं बी बरोबर एक्स सच दॅट x² इज इक्वल टू 0 असं दिलेलं आहे. मग आता एक लक्षात घ्या, काय केलं, एक्स म्हणजे हे समीकरण सोडवलं तर काय येणार आहे, x² इज इक्वल टू 0, म्हणजे x इज ऑल्सो 0. वर्गमूळ काढलं तर x बरोबर 0 येईल. म्हणजे 0 नावाचा घटक आहे, म्हणजे उत्तर काय येणार आहे, बी इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 0 आला. म्हणजे 0 नावाचा घटक आहे, मग खाली लिहायचं. म्हणून हा एम्प्टी सेट आहे का, नाही. मग खाली लिहायचं सेट बी इज नॉट ॲन एम्प्टी सेट. मराठीत लिहायचं संच बी हा रिक्त संच नाही. ठीक आहे, हे त्याचं पूर्ण उत्तर लिहा. आता सी हा संच आपण सोडवूया.
मग हे इक्वेशन सोडवायला लागेल. मग काय आहे समीकरण, 5x - 2 = 0. -2 तिकडे गेला प्लस होईल, म्हणजे काय दिसेल इकडे 5x = 2 आलं. 5 इकडे गुणिले भागिले, म्हणजे x बरोबर काय येईल तुमचं उत्तर 2/5 आला. मग तुम्हाला असं सी मध्ये 2/5 आहे, पण पुढे एक कंडिशन आहे, एक्स कसा हवा, नॅचरल मधला घ्या. म्हणजे बघा परत एकदा की एक्स ही संख्या इथे मी लिहून दाखवतो तुम्हाला, एक्स यातली घ्या बरोबर, आणि या समीकरणात पण ती आली पाहिजे. पण या समीकरणात एक्सची किंमत काय येते 2/5. मग 2/5 अंक याच्यात कुठे आहे का, नाही. म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा लक्षात घ्या, सी मध्ये कोण हवं आहे की जो यातला पण हवा आणि यातला पण हवा. म्हणजे सीला कोण हवा आहे 2/5. म्हणजे हा पहिला कंडिशन काय सांगते, पहिली अट की मला उत्तर 2/5 हवा. पण 2/5 इथे कुठे आहे का, नाही. म्हणजे सी या संचात काय येणार आहे का, काहीच येणार नाही. म्हणजे हा पण काय आहे, रिक्त संच आहे. देअरफॉर सेट सी इज ॲन एम्प्टी सेट. संच सी हा रिक्त संच आहे असं लिहायचं आहे. पण लिहिताना जसं मगाशी पहिल्याचं उत्तर असं लिहायचं आणि मग पुढे लिहायचं सेट ए इज ॲन एम्प्टी सेट, बी असं सोडवायचं आणि मग पुढे लिहायचं बी सेट इज नॉट ॲन एम्प्टी सेट. आणि सीचे असं लिहून झाल्यानंतर सी बरोबर महिरभेगोंस काढायचा आणि पुढे लिहायचं सेट सी इज ॲन एम्प्टी सेट. असं व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 4कडे आपण जाऊया. राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफायनाईट. म्हणजे शांत आणि अनंत कोणत्या ते कारणासह लिहा. कारणासह लिहायचं म्हणजे काय करायचं, तर व्यवस्थित सोडून बघायचं. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता मी पहिलं इथे लिहितोय ए बरोबर महिरभेगंसात, बघा हे आपण लिहितोय मी इथे, बघा या पद्धतीने मी पूर्ण ए सेट लिहिलेला आहे. पण त्याचं लिस्ट बनवायची. मग इथे लिहायचं मग सांगितल्याप्रमाणे बाय लिस्टिंग मेथड, यादी पद्धतीने. मग यादी बनवूया आपण. मग यादी बनवली तो काय येणार आहे बघा, आता नीट लक्ष द्या. एक्स कसा 10पेक्षा लहान घ्या आणि नॅचरल घ्या, दोघांमध्ये आलं पाहिजे. मग नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहे 1 2 3 4, म्हणून पहिल्या असाल आपण सगळ्या नैसर्गिक संख्या, म्हणून त्या पाठ करून ठेवा. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक, नॅचरल नंबर, होल नंबर अँड इंटिजर्स. बरं, हे तुमचे पाठ असायला हवेत. मग नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 असे भरपूरपर्यंत आहे. पण 10पेक्षा लहान, मग 10पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोण आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9पर्यंतच, कारण 10पेक्षा लहान हवं आहे. लास्ट इज 9. मग मला सांगा ह्या मोजता येतात आपल्याला माहिती आहे, सुरुवात पण माहिती आहे, शेवट पण माहिती आहे, मोजता आले आपल्याला. मग देअरफॉर इथे पूर्ण वाक्यात लिहायचं सेट ए इज अ एम्प्टी, सेट ए इज अ फायनाईट सेट. या पद्धतीने पूर्ण खाली वाक्य लिहायचं सेट ए इज अ फायनाईट सेट. आता हा पहिला प्रश्न मी व्यवस्थित लिहून दाखवला. आता पुढचे तुमचे तुम्हाला लिहायचे आहेत, समजून घ्या. दुसरा आकडा बी दिलाय बघा. काय दिलंय बी, तर तुम्ही पहिलं त्यांनी आहे तसं वहीत लिहून घ्यायचं, बरोबर आहे. आणि काय म्हणतायत ते बी वाय सच दॅट वाय हा कसा हवा आहे, -1पेक्षा लहान हवा अँड एन इंटिजर. बघा नीट लक्षात घ्या, तुम्हाला संख्या पाठ पाहिजेत. तुम्हाला आठवतं का आय हा सेट, बरोबर. आय हा सेट काय सांगतो, इंटिजरचा. तुम्हाला पहिल्या तासाला आपण जे लिहून दिलेलं आहे ते लक्षात असेल बघा. मग या ठिकाणी बघा इंटिजर्स आठवत असेल बघा, मी इथे इंटिजर्स लिहून दिलं होतं आय, बरोबर आहे. मग यातलं ते म्हणतायत घ्या, पण कशा घ्या, तर बघा परत एकदा काय म्हणतायत ते -1पेक्षा लहान पाहिजे वाय. -1पेक्षा लहान, मग लक्षात घ्या आपल्याला की -1पेक्षा लहान म्हणजे इकडच्या संख्या घ्या. म्हणजे -1पेक्षा लहान कोण आहे, -2 आहे, -3 आहे, -4 आहे. म्हणजे बी बरोबर पहिलं आहे त्यांचं तसं आहे तसं पुस्तकातलं लिहून घ्यायचं. मग इथे लिहायचं बाय लिस्टिंग मेथड. बघा बी त्यांचं आहे तसं लिहून घ्यायचं. मग इथे लिहायचं बाय लिस्टिंग मेथड. त्याची यादी बनवूया. काय येणार आहे बीमध्ये, मग आता मला सांगा, मी आता सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये -1पेक्षा लहान कोण कोण आहे, तर -2 -3 -4 अँड सो ऑन. मग मला सांगा हा फायनाईट आहे का, नाही, कारण याचे शेवट सांगता येत नाही आपल्याला. म्हणून काय लिहिणार, देअरफॉर सेट बी इज ॲन इनफायनाईट सेट. संच बी हा अनंत संच आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता पुस्तकातला क्वेश्चन नंबर 3. सी इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल, बरोबर आहे. मग खाली लिहायचं. आता बघा याच्यात पुढे काय डायरेक्टच लिहायचं काय,
तर तुमच्या वर्गातील 9वीचे विद्यार्थी. मग तुमच्या वर्गातील 9वीचे विद्यार्थी काय मोजता येतील की नाही? येतील. मग खाली डायरेक्टच उत्तर लिहायचं. काय? सेट सी इज अ फायनाईट सेट. लक्ष आलं? समजा आपण हाय पुढचा चौथा, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. मग तुमच्या गावातील लोक. मग गावातील लोक मोजता येतात की नाही? हो. मग खाली लिहायचं. म्हणून मग समजा सेट, धिस सेट इज ॲन फायनाईट सेट. मग हा पण फायनाईट आहे, हा पण फायनाईट आहे. म्हणजे शांत संच हा सुद्धा शांत आहे, मोजता येतात. म्हणून हा संच शांत संच आहे असं एका वाक्यात. इथे पण हा संच शांत संच आहे. ठीक आहे. आता पुढे 5वं, सेट ऑफ ॲपरेटस इन युअर लॅबोरेटरी. तुमच्या प्रयोगशाळेतील साधने मोजता येतात. मग डायरेक्ट उत्तर लिहायचं. धिस सेट इज अ फायनाईट सेट. हा संच शांत संच आहे. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. मग पूर्ण संख्या आपण जे मगाशी दाखवल्यात 0, 1, 2, 3, 4 अनंतपर्यंत आहेत. मग असं लिहून दाखवायचं. आणि म्हणून मग काय लिहायचं? दिस सेट इज ॲन इनफायनाईट सेट. हा अनंत संच आहे, कारण शेवट नाही आहे त्याला. बरोबर आहे. मग डब्ल्यू कसा लिहितो आपण सांगितलं त्याप्रमाणे. आणि शेवटचा सेट ऑफ रॅशनल नंबर. मग रॅशनल नंबर हे बघा, शेवटचे 6 आणि 7 हे दोन्ही या पद्धतीने उत्तर लिहू शकता. हा रॅशनल नंबर आहे. मग रॅशनलसुद्धा काय असणार आहे? तर कारण याला पण शेवट नाही, म्हणून ही सुद्धा कसं आहे? अनंत संच आहे. म्हणून हा पण 7वं लिहायचं. काय लिहिणार? दिस सेट इज ॲन इनफायनाईट सेट. अशा पद्धतीने याची उत्तरं तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. पूर्ण प्रश्न हा व्यवस्थित वहीत लिहायचा आहे.